आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांचा मी आभार मानतो। अगदी शॉर्ट नोटीसवर अगदी कमी वेळामध्ये तुम्ही सर्वांनी या प्रकरणाची सत्यता समजून घेण्यासाठी मी जी तुम्हाला साथ घातली, जी हाक दिली, त्याच्यासाठी तुम्ही अत्यंत कमी वेळेमध्ये प्रकरणाची सत्यता समजून घेणं गरजेचं आहे, त्याला जे प्राधान्य दिलं त्यासाठी सगळ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या सगळ्या पत्रकार मित्र मैत्रिणींचा मी आभार मानतो। मी चैतन्य महाराज वाडेकर गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी, संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं कीर्तनकार म्हणून संबंध महाराष्ट्राच्या राज्य पातळीवर किंबहुना राज्याच्या बाहेरही वारकरी वाङ्मयाचा आणि संत साहित्याचा प्रचार करतोय। प्रचंड प्रतिसादामध्ये एक युवा वर्गाचं प्रतिनिधित्व करण्याची जी संधी मला युवा वर्गाने दिली आणि जे प्रेम मायबाप जनतेकडून मला एक संत साहित्याचा अभ्यासक म्हणून मिळते, जो श्रोता मी मिळवलेला आहे, तर हा श्रोता पाहता आणि वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व पाहता माझी सुद्धा एक नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी उरलेली बघायला मिळते। की कोणत्याही प्रकारची कृती माझ्या हातून होत असताना समाजातला एक सुज्ञ नागरिक, एका विशिष्ट घटकाचं आणि विशिष्ट क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत असताना मी कोणत्याही गैर कृत्याचं समर्थन करू नये अशा प्रकारची सुद्धा एक नैतिक जबाबदारी माझ्यावर येऊन पडते, याची मला पूर्ण कल्पना आहे। गेल्या काही वर्षातलं आणि गेल्या काही दिवसातलं महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण आपण सगळेजण जाणता आहात। रोजच नव्यानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या माध्यमातून सामान्य जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या ज्या काही भ्रष्टाचाराच्या आणि सामान्य जनतेला पिडणाऱ्या ज्या काही चुकीच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी रोजच समाजात वेगवेगळ्या स्तरातून बाहेर पडतात, त्या सगळ्या गोष्टी आणि बातम्या ऐकून आपलं मन उद्विग्न होतच असेल, अगदी तुमचं सुद्धा। आणि वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करत असताना एक संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं जेव्हा मी युवा वर्गाला संबोधित करतोय, मार्गदर्शक या भूमिकेतून विचार मांडत असतो, तेव्हा माझ्यावर सुद्धा एक सामाजिक जबाबदारी येऊन पडते की मी सुद्धा समाजातल्या कोणत्या विशिष्ट घटकाला त्रास होत असेल, कोणी त्यांची मुस्कटदाबी करत असेल, प्रस्थापित व्यवस्थेच्या नावाखाली त्यांच्या आधाराने कोणी गळचेपी सामान्यांची करत असेल, तर माझ्यावर ती सुद्धा जबाबदारी की त्यालाही मी वाचा फोडली पाहिजे। परंतु असं करत असताना, या भूमिकेनं प्रामाणिकपणे काम करत असताना एका गोष्टीनं मी प्रचंड हादरून गेलेलो आहे की माझंच कुटुंब सुरक्षित नसेल, माझ्याच कुटुंबाच्या बाबतीत जर प्रशासनाच्या, शासनाच्या किंवा प्रस्थापित व्यवस्थेच्या या जर गंभीर चुका जर होत असतील आणि माझ्याच कुटुंबाला मी सुरक्षित ठेवू शकत नसेल, माझ्याच कुटुंबातल्या या गैरकारभाराच्या गोष्टी मी बाहेर काढू शकत नसेल, तर मी समाजाला काय खात्री देणार की मी त्यांच्या प्रश्नांना वाचा करू शकेल। आणि जेव्हा मी सुरक्षित नाही, माझं कुटुंब सुरक्षित नाही, तेव्हा मी ही शाश्वती नैतिकतेनं देऊ शकत नाही की सगळं काही व्यवस्थित आहे। तर आता मुद्द्यावर येतो। गेल्या 2-3 दिवसापासून समाज माध्यमांवर, प्रसार माध्यमांवर वेगवेगळ्या जे काही न्यूज पोर्टल असतील, टीव्ही चॅनल असतील, काही पेजेस असतील, सोशल मीडिया असेल वगैरे वगैरे, या सगळ्या माध्यमातून माझ्याविषयी अत्यंत चुकीच्या, अत्यंत स्क्रिप्टेड आणि अत्यंत बदनामीच्या हेतून ज्या काही मुद्देसूद हेतुपूर्वक चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या त्या मी पाहिल्या आणि मला धक्का बसला। मी पाहिलं की मी माझं दिनचर्या सांभाळत असताना, मी माझं प्रामाणिकपणे रोजचं काम करत असताना जर अचानक अशी एखादी बातमी माझ्या कानावर येऊन पडतीये की मी कोणता गुन्हा केलाय आणि त्या गुन्ह्यात मला अटक वगैरे झालेली अशा ज्या बातम्या येत आहेत, गुंडांचा आधार वगैरे, वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीला हे शोभतंय का वगैरे वगैरे, मला आता त्या बातम्यांचा परिपाठ तुमच्या समोर वाचायची गरज नाही, तुमच्यातलेच काही जणांनी ते दिलेही असते, तुम्ही तुमचं काम करताय, फक्त पत्रकारांनी त्याची खातर जमा करणं गरजेचं होतं, ती झाली नसेल तो भाग वेगळा। परंतु जो आक्षेप आपण एखाद्या व्यक्तीवर नोंदवतोय, जो गंभीर गुन्ह्याचा आरोप आपण एखाद्या व्यक्तीवर करतोय, तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी की त्याच्या खोलाशी आपण गेलं पाहिजे, त्याच्या तळाशी गेलं पाहिजे, दोन्ही बाजू तपासून बघितल्या पाहिजे।
जेव्हा माझ्यासारखा वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणारा, ज्या वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे, अशा वारकरी संप्रदायाचं गेले 10-12 वर्ष झालं मी प्रतिनिधित्व करतोय, काम करतोय, असा व्यक्ती चुकीची काही घटना करतो किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक वगैरे केली, जेलमध्ये पाठवल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या गेल्या, अशा बाबतीत आपल्या सगळ्यांची भूमिका ही पारदर्शी असली पाहिजे की दुसरी ही बाजू नाण्याची आपण तपासणं गरजेचं असतं आणि त्याच्यात पुढाशी गेलं पाहिजे. आज समाजामध्ये प्रस्थापित व्यवस्था गळचेपी करत असताना, मुस्कटदाबी करत असताना, त्रास देत असताना आम्ही सर्रास पाहतोय. पण एक गोष्ट जी आज आपण सगळ्यांसमोर मांडण्यासाठी इथं जमलोय, त्या गोष्टीला मी आता हात घालतोय. गेल्या अनेक वर्षांपूर्वी माझ्या वडिलोपार्जित जमिनीचा एका व्यक्तीशी व्यवहार झाला. त्या व्यक्तीचं नाव आहे सचिन प्रकाश भन्साळी. त्याच्या वडिलांचं नाव आहे प्रकाश भन्साळी. आणि त्या व्यक्तीशी जो व्यवहार झाला जमिनीचा, तो होता 220 फुटांचा. आता 220 फुटांचा कायदेशीर व्यवहार झाल्यानंतर या सचिन प्रकाश भन्साळी नावाच्या बिल्डरनं 220 फुटांच्या ऐवजी 230 फुटांचा बेकायदेशीर ताबा आम्हाला धमकावून घेतला. आय रिपीट, 220 ऐवजी 230 फुटांचा ताबा या भन्साळी कुटुंबियांनी आम्हाला धमकावून घेतला. प्रसंगी त्यावेळेस हे बांधकाम करत असताना त्यांनी पोलीस यंत्रणेची सुद्धा मदत घेतली, हे मी जबाबदारीनं सांगतोय. आता पोलीस व्यवस्थेमध्ये किंवा पोलीस बंदोबस्तात अशी बांधकामं दुसऱ्याच्या वडिलोपार्जित जमिनीत होऊ शकत नाही, इतकं प्राथमिक ज्ञान कायद्याचं मला सुद्धा आहे. आणि तदनंतर मी पोलीस तक्रारी केल्या, ज्या मी करायला हव्यात. त्या पोलीस तक्रारी केल्यानंतर मला अपेक्षित होतं की माझ्या तक्रारींवर कारवाई व्हावी, जशी काल पटकन झाल्याचं दाखवलं जात आहे. पण कदाचित पोलीस यंत्रणा त्यावेळेस एवढी प्रामाणिक नसावी, अगदी काल झालेली दिसते. गेली अनेक वर्ष ज्या बेकायदेशीर कामाबद्दल, ज्या बेकायदेशीर बांधकामाबद्दल आणि ज्या अतिक्रमणाबद्दल आणि ज्या मुस्कटदाबी आणि धमकी प्रकरणावर मी तक्रारी सातत्यानं पोलीस स्टेशनला देतोय, त्याच्यावर कसलीही अगदी कसलीही कारवाई पोलिसांनी न करावी. आणि काल यांच्या एका सूचनेवर पोलिसांनी आम्हा वाडेकर कुटुंबियांना बेकायदेशीरपणे चुकीच्या पद्धतीने अक्षरशः डांबून ठेवणं, या प्रकारावर माझं प्रश्नचिन्ह आहे की पोलीस प्रशासन नेमकं काम करतंय कोणासाठी. मी युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर जेव्हा आज राज्य पातळीवर संत साहित्याचा अभ्यासक म्हणून प्रवास करतो, मी समाजाला शाश्वती देणं समजतो की आज समाज सगळा शांतताप्रिय एका दिशेनं प्रवास करतोय आणि शांततेच्या दिशेनं समाज प्रवास करत असल्याची, शांतता प्रस्थापित करत असल्याच्या दृष्टीनं लोकांना ग्वाही देत असताना मला प्रश्न पडतो, तिथं माझ्याच घराला ही प्रस्थापित व्यवस्था एखाद्या बिल्डरला सहकार्य करून माझ्याच कुटुंबाला सुरुंग लावत असेल तर सामान्यांचं काय, हा प्रश्न आपल्या समोर आज उभा राहतो. गेल्या काही दिवसांपासून ज्या बातम्या सुरू आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट आणखी फार महत्वाची मी तुमच्या समोर स्पष्ट करू इच्छितो, कृपया त्याच्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यावं. पोलीस बंदोबस्तात या प्रकाश भन्साळी आणि सचिन भन्साळी कुटुंबियांनी बेकायदेशीरपणे माझ्या वडिलोपार्जित जमिनीचा ताबा घेतला, ही एक गोष्ट. आता ही गोष्ट झाल्यानंतर आम्ही प्रशासनाकडे दाद मागितली पाहिजे, ही दुसरी गोष्ट. प्रशासनाकडे दाद मागायला गेल्यानंतर माझा शेजारी बसलेला भाऊ जो अमोल वाडेकर, तो एका पायानं अपंग आहे. त्यांनी त्याचं संपूर्ण उच्च शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या भविष्याकडे लक्ष न देता संबंधित घरी घडलेला सगळा बेकायदेशीर प्रकार आणि सगळी जी जमीन लुबाडण्याची घटना हे लोकांसमोर यावी, याच्यासाठी अनेक वर्ष अपंग असून सुद्धा शासकीय कार्यालयांचे दरवाजे ठोठावले, तासनतास त्यांच्या दारात ठिय्या मांडला, प्रशासनाकडे तक्रार दिली. तदनंतर पीएमआरडीए प्रशासनानं जो विकास परवानगी सँक्शन प्लॅन त्यांना दिला होता संबंधित बिल्डरला, त्याच्याविषयी आम्ही तक्रार केल्यानंतर तत्कालीन पीएमआरडीए प्रशासनानं आम्हाला सांगितलं की आम्ही विकास परवानगी देत असताना ही सरकारी मोजण्यांच्या आधारे देत असतो. मान्य केलं. त्याच्यानंतर आम्ही सरकारी मोजण्यांसाठी उत्तर मागितलं भूमी अभिलेख विभागाकडे, आणि भूमी अभिलेख विभागाकडे उत्तर मागितल्यानंतर भूमी अभिलेख विभागानं मेरिटवर ते प्रकरण चालवून संबंधित ज्या मोजण्या होत्या त्या चुकीच्या ठरवल्या आणि अगदी रद्द सुद्धा केल्या.
मी जबाबदारीनं आणि पुराव्यासहित सांगतोय की त्या चुकीच्या ज्या मोजण्या आहेत त्या चुकीच्या ठरवल्या भूमी अभिलेखनं आणि रद्दही केल्या. रद्द झालेल्या मोजण्यांचा जो निकाल आहे तो पीएमआरडीए प्रशासनाकडे आला. पीएमआरडीए प्रशासनाकडे आल्यानंतर संबंधित बेकायदेशीर जे बांधकाम दमदाटी करून माझ्या स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये केलं होतं, वडिलोपार्जित माझ्या घराच्या समोर जे पत्रे दारात ठोकले होते, तुम्हाला सर्वांना कल्पना करून देतो की माझ्या घरात आज सूर्यप्रकाशही येत नाही अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम माझ्या राहत्या घराच्या दारात या लोकांनी केलंय. आणि हे सगळं काम करत असताना या बिल्डरला, जो प्रकाश भन्साळी आणि सचिन भन्साळी आहे, त्या बिल्डरला पोलीस व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था आणि त्या संबंधानं महाराष्ट्र शासन सुद्धा कशासाठी नेमकं सहकार्य करत आहे आणि ही व्यवस्था नेमकी काम कोणासाठी करते हा माझा जटिल सवाल आहे. आज मी जितक्या आग्रहानं आणि जितक्या धाडसानं ही सगळी भाषा तुमच्या समोर बोलतोय, ही सगळी सत्याची भाषा बोलल्यानंतर माझ्याही जीवाला धोका निर्माण होतोय हे सुद्धा मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. मला अनेक धमक्या आलेल्या आहेत. एक संत साहित्याचा अभ्यासक आणि कीर्तनकार असल्यामुळे मला ऐकणारा जो वर्ग आहे, तर याच्यामुळे आपण केलेली चुकीची कामं लवकर बाहेर येतील आणि म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या येणं, कुटुंबाला मानसिक त्रास देणं आणि आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर सुद्धा अनेक प्रसंग माझ्या कुटुंबावर उडवणार आहेत. याची जबाबदारी घेणार कोण? आणि मी माझा विषय आता पूर्ण करतो की भूमी अभिलेखची मोजण्यांची रद्द झालेली जी निकालाची प्रत आहे ती पीएमआरडीए प्रशासनाकडे आली आणि पीएमआरडीए प्रशासनानं संबंधित बेकायदेशीर जे बांधकाम माझ्या वडिलोपार्जित जागेत झालं ते निष्कासित करण्याच्या सूचना आणि ऑर्डर सुद्धा काढली. पीएमआरडीए प्रशासनानं चुकीचं आणि बेकायदेशीर झालेलं जे बांधकाम आहे ते निष्कासित करण्याची सूचना आणि ऑर्डर सुद्धा काढली आणि या गोष्टीला आज जवळपास 1.5 वर्ष पूर्ण होत आहे. आणि एक वर्ष होऊन सुद्धा पीएमआरडीए प्रशासनाच्या त्या निष्कासित करण्याच्या, अवैध बांधकाम पाडण्याच्या ऑर्डरवर अंमल का होत नाही हा प्रश्न मला प्रशासकीय व्यवस्थेला विचारायचा आहे. आज चुकीच्या मोजण्या ज्या झाल्या होत्या त्याही भूमी अभिलेख विभागानं रद्द केलेल्या आहेत. पीएमआरडीए प्रशासनाला ज्या काही पुराव्यांची गरज आहे तेही पुरावे त्यांच्या समोर आहेत. तत्कालीन पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल या प्रचंड भ्रष्ट अधिकाऱ्यानं माझ्यासारख्या अनेक परिवारांना त्रास दिलेला आहे. मी जाणीवपूर्वक नाव घेतोय. आणि जेव्हा मी या प्रकरणाला वाचा फोडतोय तेव्हा महाराष्ट्रभरातून इतके फोन आणि इतके मेसेज, इतके सामान्य लोकांचे निरोप माझ्यापर्यंत आले की तुम्ही पुढे व्हा, या सगळ्या गोष्टी ज्या आमच्याही बाबतीत घडल्या त्या आम्ही घेऊन तुमच्या पाठीशी उभं राहतोय. तर तत्कालीन प्रशासकीय यंत्रणेत सक्रिय असणाऱ्या त्या पीएमआरडीएचे जे आयुक्त होते राहुल महिवाल यांनी जे संबंधित अवैध बांधकाम जे बिल्डरनी दबाव तंत्र वापरून माझ्या वडिलोपार्जित जागेत केलं होतं ते निष्कासित करण्याची ऑर्डर काढली. आणि तदनंतर संबंधित बिल्डर जो सचिन भन्साळी नावाचा आहे तो समोर येऊन त्या आयुक्तांना एक फक्त साधा अर्ज लिहून देतोय समोर बसून आणि 1 तासात पीएमआरडी आयुक्त स्वतःच निष्कासित काढल्याचे ऑर्डरचं पत्र रद्द करतात. याला मी समजायचं काय? आम्हाला ती ऑर्डर करण्यासाठी 4 वर्ष लागतात आणि तेच पत्र रद्द करायला पीएमआरडी आयुक्ताला अर्धा तासही लागत नाही. मग हे प्रशासन काम नेमकं करतोय कोणासाठी? मग नेमकं आम्ही सामान्यांनी, शेतकऱ्यांच्या पोरांनी जगायचं की नाही हा तर शासनाने या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर द्यावं. की आम्ही जगणंच सोडून द्यायचं का? गेल्या काही दिवसांमध्ये प्रसार माध्यमांवर सातत्याने एक स्क्रिप्ट वाचली जाते की महाराजांना हे शोभतं का? अरे आमच्या कबड्डी बुक्का जरी असला, गळ्यात तुळशीची माळ जरी असली तरी त्या दुसऱ्या नाण्याची बाजू अशी की आम्ही एकीकडे तुकोबारांचे वारकरी जरी असलो तरी दुसरीकडे छत्रपती शिवरायांचे धारकरी सुद्धा आहे. ज्या तुकोबारांच्या साहित्याचा आम्ही प्रचार आणि प्रसार करतोय, वाङ्मय प्रसारित करतोय किंवा अभ्यासक आहोत, ते वाङ्मय आम्हाला स्पष्ट असं सांगते की भले तरी देव काशीची लंगोटी नाथाळाची माता हनुकाठी. की जर आपल्या कुटुंबावर, आपल्या न्यायिक हक्कांवर कोणी गदा आणत असेल, मुस्कटदाबी करत असेल, गळचेपी करत असेल आणि दबाव तंत्राचा वापर करून तुमचं आयुष्य कोणी उद्ध्वस्त करत असेल तर तुम्ही तुमच्या खांद्यावर असलेल्या भगव्य पताकेचा दांडक वापरणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे हे मी स्पष्ट सांगतो. हा जो सचिन भन्साळी आणि प्रकाश भन्साळी नावाचा बिल्डर परिवार आहे, या परिवारावर तालुक्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. चोरीचा गुन्हा आहे, फसवणुकीचा गुन्हा आहे, बनावट कागदपत्रांचा गुन्हा आहे. वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल या बिल्डर परिवारावर आहे. आणि अत्यंत गंभीर स्वरूपाची गोष्ट आता सांगतोय, सर्वेंद्रियांचं कान करून ऐका पत्रकार मित्रांनो. जेव्हा या प्रकरणाबद्दल महाराष्ट्रभरातल्या जनतेनं मला आवाहन केलं की महाराज सत्य मांडा, आणि जेव्हा ही पत्रकार परिषद घेण्यासाठी मी आज तुमच्या समोर बसतोय,
माझ्या परिसरातील चाकण एमआयडीसी मधील अनेक शेतकरी परिवार मला येऊन भेटले आणि त्यातला एक शेतकरी परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे, ज्याचं नाव लोंढे आहे. समोर उभं राहिले. तुम्ही सगळ्यांच्या समोर न घाबरता उभं राहा. हा लोंढे परिवार चाकण एमआयडीसीच्या हद्दीतील वराळे गावचा आहे आणि चाकण बसा खाली चाकण एमआयडीसीच्या हद्दीतील वराळे गावचा हा लोंढे परिवार मी जबाबदारीने बोलतोय, एका विशिष्ट वेगळ्या जातीचा असल्या कारणानं या भन्साळी कुटुंबियांनी प्रचंड दबाव तंत्र वापरून आज त्यांचं जगणं हराम केलंय, त्यांची जमीनही लुबाडलेली आहे. आणि सचिन भन्साळी आणि प्रकाश भन्साळी कुटुंबियावर या व्यक्तींनी केलेल्या लुबाडणी विरोधात त्रासाबद्दल अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला आहे. आता या भन्साळी कुटुंबियांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल असून सुद्धा कारवाई न होणं आणि आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत असताना आम्हाला रात्रभर डांबून ठेवणं, मला प्रश्न पडतो की प्रस्तावित व्यवस्था नेमकं काम करते कुणासाठी. पोलीस व्यवस्थेबद्दल माझा निश्चित टोकाचा राग नाहीये, पण पोलीस व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह माझ्या दृष्टीने असं उपस्थित होत आहे की कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा माझ्यावर दाखल नसताना मला रात्रभर तिथं डांबून ठेवण्यात आलं. मानवाधिकारांचं उल्लंघन करून मला रात्रभर जेवण सुद्धा दिलं नाही, मला पाणी सुद्धा दिलं नाही, शिवाय माझ्या वकिलांना सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. मलाही वकिलांशी बोलण्यासाठी मज्जाव करण्यात आला. एका धनदांडग्या बिल्डरला, या भन्साळी कुटुंबाला वाचवण्यासाठी आज पुणे शहरातलं नवे महाराष्ट्रातलं संपूर्ण प्रशासन, पीएमआरडीए प्रशासन या भन्साळीच्या पाठीशी एक दैवत म्हणून उभं राहिलंय. सामान्यांच्या वतीनं माझा प्रश्न आहे की नेमकं आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांनी जगायचं की नाही. येणाऱ्या काळामध्ये अनेक अशा गोष्टी असतील की ज्या गोष्टी समोर येतील, ज्या गोष्टींना वाचा फुटेल. अनेक गोष्टी आहेत. मला शासनाला, प्रशासनाला शेवटी हाच प्रश्न विचारायचा आहे आता की तुम्ही आगरवाडा कुटुंबियांचं जे पुण्यामध्ये प्रकरण घडलं, आता बदलापूरला जे घडलं, अशा प्रकरणांमध्ये जो जनतेचा आवाज उभा राहिला, तुम्ही जनता रस्त्यावर उतरण्याची वाट बघत आहात का? या प्रकरणामध्ये, या सुद्धा प्रकरणामध्ये तुम्हाला असं वाटतं का आम्ही रस्त्यावर उतरावं? कारवाई का होत नाही? सगळ्या प्रकरणाच्या खोलाशी प्रशासन का जात नाही? आज महसूल खात्याच्या ऑर्डर्स माझ्या बाजूने आहेत, कोर्टाचे सगळे निकाल माझ्या बाजूने आहेत, वडिलोपार्जित ही जमीन माझ्याच मालकीची आज आहे, याचे सगळे पुरावे कागदोपत्री माझ्या बाजूने असून सुद्धा इतकी मुस्कट झाली. आणि त्या बिल्डरला वाचवण्यासाठी गेल्या 4 दिवसात माझ्या नावाची बदनामी करण्याच्या हेतूने एक जी स्क्रिप्ट सोशल मीडियावर वाचली जाते, याच्याबद्दल आवाज न उठवण्याची शंका आम्ही शेतकऱ्यांची पोरं नक्कीच नाही, हे या ठिकाणी मी धाडसानं सांगतो. माझ्या शेजारी बसलेला हा लोंढे परिवारातला व्यक्ती येणाऱ्या काही दिवसात स्वतःचं आयुष्य संपवण्याच्या तयारीत होता. पण आज ह्या भन्साळी परिवाराला जे प्रशासन पाठीशी घालते, धनदांडग्या बिल्डरला वाचवण्यासाठी पीएमआरडीए जसं देवदूत म्हणून काम करतंय, या पीएमआरडीएला आणि पीएमआरडीएचे सध्याचे कमिशनर असणाऱ्या योगेश म्हसेंना माझा आज पत्रकार परिषदेतून जाहीर सवाल आहे की चैतन्य महाराज वाडेकर तुमच्या समोर आरडून वरडून जेव्हा सगळे कागदपत्र घेऊन पुरावा देतात आणि तुम्ही सुद्धा ते मान्य करताय की चैतन्य महाराजांची बाजू भक्कम आहे, त्यानंतर तुम्हाला कोण अडवतंय कारवाई करण्यापासून? कोणती शक्ती अशी की जी तुम्हाला कारवाई करण्यापासून थांबवते? जे योगेश म्हसे आज पीएमआरडीए प्रशासनावर जो सभ्यतेचा टेंभा मिरवत येऊन बसलेले आहेत, त्यांना माझा जाहीर प्रश्न आहे की एक सुज्ञ नागरिक या नात्यानं, एका विशिष्ट वारकरी संप्रदायासारख्या क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी या नात्यानं माझा प्रश्न आहे तुम्हाला की माझ्या शेजारी बसलेला लोंढे परिवार, माझ्या शेजारी बसलेला अपंग वाडेकर परिवारातला सदस्य आणि न जाणे महाराष्ट्रभरातल्या किती लोकांना या बिल्डरनं, ज्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, त्रास दिलेली अशी कितीतरी कुटुंब आहेत, या व्यक्तीच्या माध्यमातून अॅट्रॉसिटी दाखल होऊन सुद्धा त्याच्यावर कारवाई का नाही? आणि म्हणून पत्रकार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचा वेळ न घेता मी तुम्हाला शेवटीचं माझं जे क्लोजिंग स्टेटमेंट आहे ते असं देतो की मी जी उद्विग्न प्रतिक्रिया या ठिकाणी देतोय, मी आज प्रत्यक्ष तुमच्या समोर बसून अत्यंत गदगद अंतःकरणानं आणि भावना विवश होऊन माझी मनातली उद्विग्नता तुमच्या समोर मांडतोय की प्रशासन आज सामान्यांसाठी काम करत नाहीये. हे मी माझ्या अनुभवानं, मी माझ्या खात्रीनं आणि लोकांच्या माझ्यापर्यंत आलेल्या कालपासून प्रतिक्रिया ऐकून हे खात्रीशीर सांगू शकतो की प्रशासन ही न्याय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, हे शासन सामान्यांसाठी नाहीये. फक्त बिल्डरांच्या पाठीशी देवदूत म्हणून उभं राहायचं आणि ज्यांच्यावर फौजदारी, चोरीचे, अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल आहेत, अशा त्या भन्साळी परिवाराला वाचवण्यासाठी, ज्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, त्याला वाचवण्यासाठी पीएमआरडीए प्रशासन जे काम करतंय, या प्रशासनाला माझा जाहीर सवाल आहे की तुम्ही याच्यावर
लक्ष घालणार आहात की नाही, याच्यातली सत्यता तपासणार आहात की नाही, की आमच्या घराला, आमच्या पूर्ण वाडेकर कुटुंबाला जो जीवाचा धोका आजपासून निर्माण झाला याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात की नाही. त्या भन्साळी कुटुंबाने आज पोलीस व्यवस्थेला हाताशी धरून जे काम केलंय त्याच्यामध्ये ज्या कंपन्या इन्व्हॉल्व आहेत, केशच इन्फ्रा ज्यांचं आधी नाव होतं आणि आता कोरल लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असं त्यांचं नाव आहे, आणि त्याच्यानंतर मॅपल ट्री, त्यांनी मॅपल ट्री या सिंगापूर बेस्ड कंपनीशी आता व्यवहार केलेला आहे. सध्या त्यांचे तिथं वेअर हाऊस आहे. आता मॅपल ट्री सिंगापूर बेस्ड कंपनीचे सध्या तिथे वेअर हाऊस आहे, ओनली गोडाऊन, ज्याच्या मार्फत त्यांनी प्रचंड त्याच्यात आर्थिक उत्पन्न त्याच्यात घेतलेलं आहे. आता हा भन्साळी परिवार प्रशासनाला असं भासवतोय की या संबंधित लॉजिस्टिक पार्कचा महाराष्ट्र शासनाशी एमओयू झालेला आहे. बघा, आता गेल्या काही वर्षापासून आम्ही प्रशासनाला विचारतोय की महाराष्ट्र शासनाचा याच्यामध्ये जर काही रिलेव्हन्स असेल तर कृपया त्याचा एखादा तरी पुरावा, एखादा तरी कागद. पण जर पीएमआरडीए प्रशासन हाताची घडी घालून भन्साळी सारख्या बिल्डरांसाठी जर काम करत असेल आणि भन्साळी सारख्या कुटुंबियांना जर जावई पोशाख जर पीएमआरडीए प्रशासन देत असेल तर माझा प्रश्न असा आहे की वारकरी संप्रदायाचं काम प्रामाणिकपणे आज समाजात करतोय आणि तरुणांसाठी आवाज उठवतोय, तर याची मी शिक्षा समजायची का? आणि उद्यापासून माझ्या कुटुंबाला जो जीवाचा धोका निर्माण झालाय याची जबाबदारी घेणार कोण? आणि म्हणून तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांच्या समक्ष आज जाहीरपणे या गोष्टीला वाचा फोडत असताना अत्यंत उद्विग्नपणे मी सांगतो, जी काही बातमी गेल्या काही दिवसांपासून पसरतीये त्या बातमीचा एक चुकीचा नरेटिव्ह सेट करण्यासाठी वापर केला जातो. आणि आणखी एक गोष्ट, पीएमआरडीएनी हे बांधकाम अनधिकृत कायदेशीर ठरवून सुद्धा, आय रिपीट, पीएमआरडीए प्रशासनाने कायदेशीर सगळी प्रक्रिया पूर्ण करून हे संबंधित कंपनीचं बांधकाम बेकायदेशीर ठरवून सुद्धा गेले वर्षभर अवैध प्रकारे बेकायदेशीरपणे तिथे ती कंपनी कार्यरत आहे. मग पीएमआरडीए काही डोळे झाकून दूध पित आहे का? बरं, त्यांनी डोळे झाकून दूध पिला म्हणजे आम्हाला काही कळत नाहीये का? बरं, वर्ष झालंय अवैध बांधकाम आहे, आणि अशा अवैध बांधकामाला वाचवण्यासाठी सुद्धा पोलीस प्रशासन काल येऊन आमच्या जमिनीचा ताबा आमच्यावर दमदाटी करून त्यांना देतंय. माझा प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला, तुम्ही काम नेमकं करताय कोणासाठी? आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आणि त्या गोष्टीकडे येणारच होतो. माझ्या अधिकृत वकील साहेबांनी मला आता एका गोष्टीची आठवण करून दिली, ती सुद्धा फार गंभीर आहे. मला पोलिसांनी चौकशीच्या निमित्तानं पोलीस स्टेशनला या असं सांगितलं. पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर त्यांनी माझी औपचारिकता जी दाखवली ती चौकशीची दाखवली. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ज्या बातम्या पसरत आहेत त्या बातम्यांच्या संबंधाने मी आता एक जाहीरपणे प्रश्न पोलीस प्रशासनाला आणि समाजाला सुद्धा करतो की मला पोलिसांनी अटक केली वगैरे असं जर काही पोलिसांचं म्हणणं असेल तर मला किमान त्या एफआयआर ची एखादी कॉपी तरी दाखवा. जर माझ्यावर गंभीर गुन्हा दाखल असेल तर माझ्यावर एखादा एफआयआर जो दाखल झालाय तो गंभीर गुन्हा जो तुम्ही दर्शवताय त्याची एखादी कॉपी तरी तुम्ही जाहीर करा. आणि दुसरी गोष्ट, मला त्या ठिकाणी ताब्यात जर घेतलं असेल, आय रिपीट, मला जर त्या ठिकाणी ताब्यात घेतलं असेल तर सक्षम न्यायालयापुढे 24 तासाच्या आत तरी त्यांनी काय केलं पाहिजे? सादर केलं पाहिजे. मग ते सुद्धा त्यांनी काय केलं नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो. इन द सेन्स मी एका वाक्यात तुम्हाला सांगतो की पूर्ण पोलीस व्यवस्था, पीएमआरडीए प्रशासन आणि सगळी प्रस्तावित व्यवस्था धनदांडग्या बिल्डरांसाठी काम करत असताना चैतन्य महाराजांसारख्या वारकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर निगेटिव्ह बातम्या येणार नाहीत हे तर शक्यच होणार नाही. सगळं प्रशासन आणि पोलीस तिथे येऊन दमदाटी करून आमच्या भावांना दांबून ठेवून तिथं जर दमदाटी करून पोलीसच माझ्या हक्काच्या मालकीच्या वडिलोपार्जित जमिनीचा ताबा त्यांना देत असतील तर बातम्यांचा शौक मला माझ्यामध्ये काही राहिलेला नाही. येणाऱ्या काळामध्ये शेवटी प्रशासनाला मी एकच विनंती करेल, सामान्यांचं जगणं हराम करण्यासाठी तुम्हाला ती खुर्ची मिळालेली नाही. पीएमआरडीए प्रशासनाला आणि पीएमआरडीए आयुक्तांना आता मी जाहीर या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येक पीएमआरडीएच्या आयुक्त पदाच्या खुर्चीवर येऊन बसणाऱ्या माणसाला असं का वाटतं की ही खुर्ची आपल्याला पैसा कमावण्यासाठीच मिळालेली आहे? का तुम्हाला असं वाटतं की सामान्यांचं जगणं मुश्किल करण्यासाठीच आपला जन्म झालाय?
सुसंस्कृतपणाचा आणि सभ्यपणाचा आणणारे अधिकारी जेव्हा घेऊन बसतात आणि जेव्हा त्यांचं हे असं काम मी पाहतो, तेव्हा समाजातला एक सुज्ञ नागरिक म्हणून मला प्रश्न पडतो की आज सामान्यांचा वाली कोणी राहिलाय की नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये वाडेकर कुटुंबियांच्या बाबतीत हा भन्साळी परिवार जो अतिशय आक्रमक झालाय आणि पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याच्या आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने तो काम करतोय, आणि ज्या संबंधाने आणि ज्या प्रकारे पूर्ण प्रस्तावित व्यवस्था पीएमआरडीए प्रशासन आणि पोलीस व्यवस्था त्याला सहकार्य करतेय, ते सगळं पाहता मला महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करावं असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये जर माझ्या कुटुंबाच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला, जीवाला धोका निर्माण झाला, याची जबाबदारी घेणार तो. आणि म्हणून आता पत्रकार मित्रांना माझी जी भूमिका होती, माझं जे स्पष्टीकरण होतं, मी असं गृहीत धरतो की ते पुरेसं मिळालं असेल. आणि काही कायदेशीर टेक्निकल काही प्रश्न असतील तर माझे ऑफिशियल वकील जे या प्रकरणाला गेले बरेच वर्ष हाताळत आहेत, ऍडव्होकेट परदेशी, हे स्वतः आन्सर करतील. माझे प्रश्न मला विचारावे, त्यांचे प्रश्न त्यांना विचारावे. धन्यवाद. या बाबतीत गृहमंत्र्यांना भेटण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला, पण गृहमंत्री मला उपलब्ध झाले नाही. महसूल मंत्र्यांना मी या बाबतीत तक्रारी केल्या, महसूल मंत्र्यांनी मेरिट पाहून निकाल दिला जो की आमच्या बाजूने आहे. आपण मागाशी म्हणाला की आपल्याला धमक्या वगैरे मिळाल्या, हा घटनाक्रम कधीपासून आहे आणि आपण त्याच्यावर संपूर्ण घटनाक्रम 2016 पासून आहे, परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला त्याची तीव्रता वाढली 2019 पासून पुढे. आपण कधी पोलिसात गेला होता? आम्ही 2019 पासून पोलिसात जातोय सातत्याने, अजिबात नाही. सॉरी, याच्याही पेक्षा मोठा एक प्रश्न आहे. जिथे हे लॉजिस्टिक पार्क उभं आहे तिथे 2 एकर माझी वडिलोपार्जित जमीन आहे, ज्या जमिनीचा आज कागदोपत्री मालक मी आहे. त्याची सगळी ओरिजिनल खरेदी करता आणि सगळे आवश्यक कागदपत्र आज माझ्याजवळ इथे. शासनाचा आदेश सुद्धा आहे की ते 2 एकर माझे. तरी सुद्धा ते अवैध बांधकाम पीएमआरडी काढत नाही, कारण पीएमआरडीचे जावई भन्साळी आहेत. नेमके 3-4 दिवसापूर्वी जे व्हिडिओ आले, मी खेड तालुक्यातला म्हणून येस, जे व्हिडिओ आले त्याचा अर्थ काय समजायचा आपणाकडे, म्हणजे आम्ही ते व्हिडिओ पाहिले पत्रकारांनी, त्याच्यावर हा प्रश्न विचारतोय, ते व्हिडिओचा अर्थ नेमका आम्ही काय समजायचा? त्या व्हिडिओचं एका वाक्यात उत्तर द्यायचं तर तुम्ही मगाशी जसं विचारलं अजून कारवाई काय नाही झाली, हा इतक्या वर्षांचा शेतकऱ्यांच्या पोरांचा उद्वेग सांगता. आणि राहिला विषय व्हिडिओचा, तुम्ही सगळ्यांनी नीट तपासून बघा, कोणत्याही व्हिडिओ चैतन्य महाराज नाहीये. उद्विग्नता विशेषतः याच्यामध्ये बिल्डर सहजासहजी अशा गोष्टी एकटा करू शकतात. काहीतरी राजकीय वगैरे त्याला असते. बिल्डर एकटं केले असं मी सांगितलं नाही, नावाचा पारा घेतला. आपण अधिकाऱ्यांचं नाव घेतलं, खेड तालुक्यात राजकीय प्रस्ताव विस्थापित राजकीय गोष्टी जर बघितल्या तर ते अनेक नावं पुढे येता येतो. वेळावर सांगेल तुम्ही असं काही सांगू शकतो? माझ्या जीवाला धोका आहे साहेब. 2016 पासून लढताय, 24 वेळ आल्यावर सांगत अजून किती वेळ जाऊ दे. नाही, पण हा प्रश्न थेट या प्रकरणाशी संबंधित नाहीये ना. राजकीय आहे का? आहे एवढं खरं. कोणाचा राजकीय रस्ता कोणाचा आहे? इतके दिवस शिवाय प्रशासन आणि राजकीय रस्ता नक्की कोणाचा आहे का? सत्ताधाऱ्यांचा, बस एवढंच. काही सत्ताधारी म्हणजे कोण? नाही, आता नाही सांगू. मला काय मर्यादा आहे? तुम्ही प्रश्न आता सांगताना बऱ्याचदा उल्लेख केला किंवा प्रशासन राजकीय जर असेल तर प्रशासन राजकीय शिवाय करणार नाही. याला कोण आहे जबाबदार? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आर्थिक सत्ता. राजकीय व्यक्तीचं नाव सांगितलं. नाव स्पेसिफिक नाव मला माहित नाही. कसं आहे सर, हे प्रकरण वळवण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याच्यामध्ये मला स्पेसिफिक कोणाचं नाव घ्यायचं नाही. कुठल्या एका दंडाण्याचा विषय मला आहे, सपोर्ट आहे मला महाराष्ट्राच्या जनतेचा. दॅट्स व्हाय आय एम हिअर. हा मोठा धनिक असल्यामुळं अनेक राजकारण्यांशी संबंध आहे, कुणाचं एकाचं कसं नाव घेतलं? हा सचिन भन्साळी, प्रकाश भन्साळी जे कुटुंबीय आहेत ते मोठे धनिक असल्यामुळं, म्हणजे अग्रवाल कुटुंबाशी तुलना होईल पुरुष प्रकरणात.
हो, तुलना अगरवाल प्रकरणाची जी झाली पोर्शा प्रकरणाची आहे ती तसंच धनिक असल्यामुळं आर्थिक सत्ता आहे, सपोर्ट आहे राजकीय, बस. जिवंत राहिलो तर लढा द्यायचा. पालकमंत्र्यांना व्यक्तिशः भेटलोय, पालकमंत्र्यांना व्यक्तिशाही प्रकरण पाठ आहे. पालकमंत्र्यांनी तत्कालीन आयुक्त राहुल महिवाल यांना समोर बसवून आम्हाला समोर बसवून याची चाचपणी केली होती. पालकमंत्र्यांना या प्रकरणाची सत्यता ही माहिती आहे, पालकमंत्र्यांनी याची सत्यता कन्सिडर सुद्धा केली होती. ऍज एक्सपेक्टेड नाही. प्रशासन सूचना आहेत प्रशासनाला, प्रशासनाला सूचना आहेत शासनाच्या. प्रशासन ऍक्ट करत नाहीये कारण सचिन भन्साळीचे पैसे. शासनाच्याही सूचना आहेत प्रशासनाला, न्यायालयाच्या सूचना आहेत प्रशासनाला. अगदी मेरिट. ते अतिक्रमण काढण्याची आमची इच्छा होती, परंतु पोलीस आणून आम्हाला डांबून ठेवून त्यांनी पुन्हा आमची वडिलोपार्जित जागा त्यांच्या ताब्यात दिली पोलिसांनी. आणि पोलिसांनी बेकायदेशीरपणे आमच्या कुटुंबाला आम्हाला डांबून ठेवलं, अगदी मलाही. आणि जोपर्यंत तो ताबा ती जमीन त्यांच्या हवाली पोलिस देत नाही तोपर्यंत पोलिसांनी मला डांबून ठेवलं बिना अन्न पाण्याचं. केला असता तर त्यांनी मला एफआयआर कॉपी द्यावी. मी 2 दिवस झालं मागतोय, देत नाही. जामीनपात्र गुन्ह्यामध्ये हा टेक्निकल थोडं वकील साहेब. आता आपण जी शंका विचारली की पोलिसांनी गुन्हा पण दाखल केलाय, जर आता आपण आपल्याला ही कल्पना आहे की पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर तो गुन्हा जामीनपात्र स्वरूपाचा आहे, अदखलपात्र स्वरूपाचा, जामीनपात्र स्वरूपाचा गुन्हा आहे याची सुद्धा आपल्याला कल्पना असली पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालयाने अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार या प्रकरणामध्ये 7 वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या अजामीनपात्र गुन्ह्यात सुद्धा अटक करू नये डायरेक्ट असे निर्देश दिलेले. असं असताना एका किरकोळ जामीनपात्र गुन्ह्यामध्ये एक संत साहित्याच्या अभ्यास करणाऱ्या माणसाला बेकायदेशीरित्या डांबून ठेवणं आणि 24 तास उलटूनही त्यांना न्यायालयात हजर न करणं आणि त्यानंतर जेव्हा ही बातमी पसरायला लागली त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशन मधूनच सोडून देणं, ही बाब कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन करणारी नाही. यामध्ये पोलीस प्रशासनाला प्रत्यक्ष दोष देता येईल, परंतु यात हे पोलीस प्रशासनाने जे बेकायदेशीर कृत्य केलंय त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनावर कुणाचा दबाव होता याचा पण या ठिकाणी शोध घेतला गेला पाहिजे. दुसरा प्रश्न आपण जो यांना मागाशी विचारला की राजकीय नेत्यांच्या अनुषंगाने, तसं हा बिल्डर्स मत धंदांडगा आणि मोठमोठे संबंध असल्यामुळे कुठल्या एका वैयक्तिक राजकीय पुढाऱ्याचं या ठिकाणी आम्हाला नाव घेण्याची आवश्यकता वाटत नाही. या ठिकाणी गरजेप्रमाणे या ठिकाणी तो सत्ताधारी पक्ष, गरज पडली तर विरोधी पक्ष, अशा प्रकारच्या यंत्रणा तो वापरतो. तुम्ही आता उल्लेख केला की पालकमंत्र्यांनी सुद्धा जे अधिकारी ऐकत नाही, त्याचा अर्थ अजित पवारांचा शब्द म्हणजे पालकमंत्र्यांना वेगळ्या भाषेतून बोलतच होतं, त्यांना डावं नाही, त्यांच्या आधी जागेवर बसवलं, हे सध्या चालू आहे. ही सत्यता आहे. नाही, मी हे सांगितलं पाहिजे, मला सांगणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं ना, आता नाही तर कधी बोलणार. स्थानिक राजकारणात तुम्ही माझ्यासोबत आहात ना. नाही, मी हे जाहीरपणे आणि जबाबदारीने सांगतोय. पालकमंत्री अजितदादा पवार यांना व्यक्तिशः हा विषय माहिती आहे. व्यक्तिशः 2 वेळा त्यांच्या समोर हा विषय केलेला आहे आणि त्यांनी व्यक्तिशः सूचनाही प्रशासनाला दिलेल्या आहे. प्रशासन सचिन भन्साळी कुटुंबियांच्या पैशाच्या जोरावर त्याच्यामध्ये मजबूर आहे. राहुल महिवाल यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला, हे मी सबळ पुराव्यानिशी बोलतोय. भ्रष्टाचार केलाच आहे आणि आता सभ्यपणाचा जो एक बोरखा घालून जे आत्ताचे PMRD कमिशनर आले त्यांनी सुद्धा तीच वाढ धरलेली आहे. ना बाप ना बडा भैया सबसे बडा रुपया. कोर्ट तर संपली सगळी. इलिगल डिटेन्शन. हा, माझी जी न्यायिक भूमिका आहे पुढची वकील साहेब सांगते. या ठिकाणी ज्या घटनेच्या अनुषंगाने या बातम्या प्रसिद्ध झाल्या, जे इलिगल डिटेन्शन झाले कायदेशीर प्रक्रिया पायदळी तोडून, त्या अनुषंगाने
आपल्या मानवाधिकारांचं रक्षण करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने मान्य मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने जे अधिकार दिले त्या अनुषंगाने आम्ही आमची जी इलिगल अरेस्ट झाली चैतन्य महाराजांची इलिगल डिटेन्शन झालंय त्या अनुषंगाने आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. सॉरी, पुढची भूमिका मी तुम्हाला अशी सांगेल सर्व पत्रकार मित्रांना आणि महाराष्ट्रातील जनतेला. गेल्या काही दिवसापासून अनेक प्रसार माध्यमांवर माझ्याविषयीच्या चुकीच्या बातम्या पसरत आहेत. त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी इथे बसलेलो नाहीये. माझ्या कामातली विश्वासार्हता लोकांना सांगू शकते की मी चुकीचं काम करू शकत नाही. मी प्रसिद्धीच्या मागे लागलेला युवक नाहीये. माझं काम अत्यंत रचनात्मक दृष्ट्या अनेक शिक्षण संस्थांच्या बाबतीत भविष्यामध्ये सुरू आहे. हे काम करत असताना माझ्या कौटुंबिक सुद्धा जबाबदाऱ्या काही आहेत आणि या कौटुंबिक जबाबदाऱ्या पाहत असताना माझ्या कुटुंबाला डांबून ठेवून पोलीस व्यवस्थेचा आणि पीएमआरडीए वैशिष्ट्यानं पीएमआरडीएचा त्या ठिकाणी सहकार्य घेऊन मदत घेऊन जर माझ्या वडिलोपार्जित सध्या माझ्या मालकीची असणारी आणि प्रशासनानं अवैध ठरवलेल्या बांधकामाची जर रखवाली हे प्रशासन करत असेल आणि सगळे न्यायालयाचे निकाल सगळे प्रशासनाचे निकाल सगळे निकाल माझ्या बाजूने महसूल खात्याचे सुद्धा असून सुद्धा आज सुद्धा तिथे माझ्या 2 एकर पेक्षा जास्त जागेवर वर्षभरापासून अवैध ठरलेल्या बांधकामाचं जे काम सुरू आहे, मला असं वाटतं की येणाऱ्या काळात मी याच्याबद्दल आवाज उठवत राहणार. माझी पुढची भूमिका अशी आहे की मी डिटेन्शन कोर्टात सुद्धा डिटेन्शन चॅलेंज करणार हायकोर्टात की जो अन्याय गेल्या काही दिवसात माझ्यावर चालू आहे. महाराष्ट्रातील जनतेला आपल्या माध्यमातून मी जाहीरपणे सांगतो, पीएमआरडीए प्रशासन, पोलीस प्रशासन आणि संबंधित भन्साळी सचिन भन्साळी आणि प्रकाश भन्साळी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे अॅट्रॉसिटी सहित गुन्हे दाखल आहेत. या सगळ्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. येणाऱ्या काळामध्ये मी अधिक तीव्रतेनं माझ्यासोबत ज्या ज्या परिवारांवर अशा पद्धतीचा अन्याय या परिवारानं केलाय तो जाहीर करण्यासाठी मी आवाज उठवणार आहे. आणि प्रसार माध्यमांनी प्रसार माध्यमांनी ती बातमी देत असताना किमान माझी भूमिका जाणून घ्यायला हवी होती, पण मी तुमच्यावर नाराजी व्यक्त करणार नाही. पत्रकारिता हा लोकशाहीचा तिसराच आहे ना, चौथा खांब आहे. आणि आता हळूच आवाज येतोय की तो खांब डळमळलाय. पण माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी तो डळमळू नये असं काम केलं पाहिजे. माझ्या जागी दुसरं कोणी असतात तर सगळ्यात जास्त आगपाखड तुमच्यावरच केली, तुमच्यावरच पत्रकारांवर केली असते. पण मी स्वतः ग्रॅज्युएट आहे, मी उच्च शिक्षित आहे. मी संत साहित्याचा अभ्यास करत असताना अजूनही पुढे अनेक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये करतोय. हे सगळं करत असताना जाहीरपणे पत्रकारांना विनंती करतो, बाबांनो, चांगलं काम करणारी माणसं समाजात फार कमी आहेत. त्याच्यामुळे कोणती बातमी देताना दोन्ही बाजू तपासून बघत जा. तुमच्या बातम्यांमुळे एखादा फाशी घेऊ शकतो रे बाबा. आणि शेवटी तुमच्यापैकी कोणालाही माझ्या बोलण्यातली सत्यता तपासायची असेल, कोणताही निर्णय न्यायालयाचा, शासनाचा, प्रशासनाचा तपासायचा असेल, सगळी कागदपत्र माझे वकील साहेब तुम्हाला दाखवतील. विनंती करतो तुम्ही सगळ्या पत्रकारिता करणाऱ्या प्रतिनिधींनी माझा आवाज जनतेपर्यंत पोहोचवावा. आणि येणाऱ्या काळामध्ये या धनदान या बिल्डरला वाचवण्यासाठी जे पीएमआरडीए काम करतंय सगळे पुरावे मी समोर ठेवतोय. या पीएमआरडीए प्रशासनापासून आणि या बिल्डर कुटुंबियांपासून आमचा बचाव करायचा आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक सामान्य कुटुंबाचा आवाज तुम्ही आहात, म्हणून तुमच्याकडून ही अपेक्षा आहे. येणाऱ्या काळामध्ये जर मला न्याय मिळाला नाही आणि जर माझ्या जीविताचा धोका कायम जिवंत राहिला तर महाराष्ट्रातल्या जनतेला मी सोबत घेऊन त्याच्याबद्दल तीव्र आंदोलन छेडण्यास तयार आहे, अशी शासनाने आणि प्रशासनाने दखल घ्यावी. धन्यवाद. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.